नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. 14 जुलै रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची गट आणि गणरचना ही जाहीर झाली आणि ही गट आणि गणरचना जाहीर झाल्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी अनेक उमेदवार हे इच्छुक आहेत आणि हे उमेदवार नक्की इच्छुक कोण आहेत आणि हे उमेदवार फॉर्म कसे भरणार आणि ह्यांची पूर्ण पुढील तयारी कशी आहे आपण हे पुढील प्रमाणे पाहूयात. कोण आहे ते उमेदवार? तर सुरुवातीला पाहूया आपण राजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाचे श्री दत्ताबापू अनपट हे उमेदवार सध्या इच्छुक आहेत आणि दत्ताबापू अनपट हे पाठीमागील पंचवार्षिकला जिल्हा परिषद सदस्य होते आणि पुन्हा एकदा ते हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये आळजापूरचे श्री विलास नलवडे हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी सध्या इच्छुक आहेत. तर हे जिल्हा परिषदेचे दोन उमेदवार सध्या आपल्याला दिसत आहेत की हे उमेदवार दोन्ही आमनेसामने लढणार आणि हे यांच्या दोघांच्यामध्ये टक्कर आपल्याला पाहायला भेटेल. त्याचबरोबर पाठीमागील पंचवार्षिकला श्री धनंजय साळुंके पाटील हेही या हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढलेले होते, परंतु त्यावेळेस त्यांचा पराभव झालेला होता. आता पाहूयात पुन्हा एकदा ते इथे निवडणूक लढतायत का, परंतु त्यांचंसुद्धा नाव चर्चेमध्ये आपल्याला पाहायला दिसतंय. त्याचबरोबर जरी गट आणि गणरचना ही जाहीर झालेली असली तरीसुद्धा आता आपण पाहतोय की हे आरक्षण सोडत अद्यापही झालेलं नाही. परंतु ज्यावेळेस आरक्षण सोडत होईल, जर OBCचं आरक्षण जर पडलंच तरीसुद्धा मलवडी गावचे विद्यमान सरपंच हे बाजीराव तरडे आहेत आणि श्री बाजीराव तरडे जर OBCचं आरक्षण जाहीर झालं तर ते सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर मलवडी गावचे सदस्य आहेत डॉक्टर संतोष कारंडे आणि डॉक्टर संतोष कारंडे हे सुद्धा जर OBCचं आरक्षण जाहीर झालं तर मलवडी या गावातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, अशी सुद्धा जनतेमध्ये सध्या चर्चा आपल्याला पाहायला भेटते. तर हे होते काही उमेदवार. त्याचबरोबर सासवड गणामधून काही उमेदवार आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटामधून काही उमेदवार आहेत, यांची नाव आपण सुरुवातीला पाहूयात. तर सुरुवातीला आपण पाहतोय की श्री ऋतुराज नलवडे हे आळजापूरचे आहेत आणि हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर श्री रमेश नलवडे हे आळजापूरचे आहेत आणि हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर श्री चंद्रकांत बोबडे माजी सरपंच बिब्बी हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर श्री सचिन बोबडे विद्यमान उपसरपंच बिब्बीचे असून हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. श्री सचिन बोबडे विद्यमान उपसरपंच बिब्बी. त्याचबरोबर श्री नवनाथ बोबडे माजी उपसरपंच बिब्बी. त्याचबरोबर श्री पराग भोयटे चेअरमन जानोजीराव भोयटे पतसंस्था हिंगणगावचे असून हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर श्री अर्जुन शिंदे आबा हे सुद्धा माजी सरपंच आहेत आणि हे तांबवे गावचे आहेत आणि तांबवे येथून हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. श्री अजित भोयटे माजी सरपंच आरडगाव हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर श्री विशाल शिंदे माजी उपसरपंच तांबवे आणि तांबवेचे आहेत हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. विशाल शिंदे हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर श्री सतीश शिंदे हे सुद्धा तांबवेचे आहेत आणि हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर श्री पद्मराज भोयटे माजी उपसरपंच हिंगणगाव आणि हिंगणगावचे पद्मराज भोयटे हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक दिसत आहेत. तर हे राज्यगटाचे उमेदवार आहेत. पुन्हा एकदा नावं सांगतो: ऋतुराज नलवडे आळजापूर, श्री रमेश नलवडे आळजापूर, श्री चंद्रकांत बोबडे माजी सरपंच बिब्बी, त्याचबरोबर सचिन बोबडे विद्यमान उपसरपंच बिब्बी, नवनाथ बोबडे माजी उपसरपंच बिब्बी, श्री पराग भोयटे चेअरमन जानोजीराव भोयटे पतसंस्था हिंगणगाव, अर्जुन शिंदे आबा माजी सरपंच तांबवे, अजित भोयटे माजी सरपंच आरडगाव, विशाल शिंदे माजी उपसरपंच तांबवे, सतीश शिंदे तांबवे, पद्मराज भोयटे माजी उपसरपंच हिंगणगाव. तर हे काही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि राजगटाचे उमेदवार आहेत आणि हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. सासवड या गणातून हे उमेदवार सध्या पंचायत समिती फलटण याच्यासाठी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर पुढे आपण पाहूयात त्यांच्या विरोधामध्ये श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर
यांचेही काही उमेदवार आहेत आणि हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत अशी लोकांमध्ये सध्या आपल्याला चर्चा पाहायला दिसते. तर श्री विशाल बोबडे हे बिब्बीचे आहेत आणि नवीन तरुण तडफदार व्यक्तिमत्व आहे आणि श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जवळचे विश्वासू म्हणून श्री विशाल बोबडे यांची ओळख आहे. त्याचबरोबर श्री राजाभाऊ काकडे हे सासवडचे आहेत आणि राजाभाऊ काकडे हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर श्री निवृत्ती खताळ सर हे मिरगावचे आहेत आणि हे राष्ट्रवादी या पक्षाचे काम पाहतात आणि श्री निवृत्ती खताळ सर हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आणि त्याचबरोबर श्री विक्रांत झंझणे टाकूबाईची वाडी हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी आपल्याला इच्छुक दिसत आहेत. त्याचबरोबर श्री सुरेश तात्या भोयटे हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. आता आपण पाहतोय की अद्यापही ओबीसी आरक्षण त्याचबरोबर इतर सर्व आरक्षण असेल हे अजून आरक्षण सोडत झालेलं नाही आणि ज्यावेळेस आरक्षण सोडत होईल त्यावेळेस यामध्ये नावामध्ये काही बदल आपल्याला पाहायला दिसू शकतो. अनेक नावे याच्यामध्ये समावेश होऊ शकतो अशी लोकांमध्ये चर्चा आहे आणि जर काही बदल होईल ते आपण ज्यावेळेस आरक्षण सोडत होईल ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगूयाच. परंतु त्याचबरोबर गण आणि गटाची जरी आता सध्या आपल्या समोर रचना आलेली असली तरीसुद्धा आपण पाहतोय की काही लोक आणि काही ग्रामपंचायती याच्यावरती हरकती ह्या घेणार आहेत आणि ज्यावेळेस हरकती ह्या येतील ज्यावेळेस याच्यावरती काही अर्ज जातील त्यावेळेस याच्यामध्ये काही बदल होते का हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण की काही लोकांना हे जी रचना ही मान्य नाही आणि काही लोकांना ही रचना मान्य आहे. परंतु ज्या लोकांना ही रचना मान्य नाही हे अशी लोक याच्यावरती हरकती घेणार आहेत हेही आपल्याला चर्चेच्या माध्यमातून पाहायला भेटते. आपण पाहतोय की सुरोडी हा जो गण आहे तो पाठीमागच्या पंचवार्षिकला सासवड या गणामध्ये एकत्र होता आणि असं असताना धनंजय साळुंके पाटील हे या गणामधून आणि गटामधून सासवड हिंगणगाव या गटामधून निवडणूक लढली होती. परंतु आता सुरोडी हा जो गण आहे हा पूर्णपणे वेगळा झालेला आहे आणि तो मिरगाव असेल ढवळ असेल या साईडला तो जोडलेला गेलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये पूर्णपणे थोडासा बदल आपल्याला जाणवतोय आणि हा बदल दिसून येतोय आपल्याला. आणि असा बदल असताना काही गावं जी आहेत ती याच्यावरती हरकती घेणार आहेत आणि पुढे हरकती घेतल्यानंतर याच्यामध्ये काय बदल होते आपण पुढे जाऊन पाहूयाच. साथी न्यूज चॅनलचा आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.